हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशनल व्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एन एम सेकंड इयरचा जी काय प्रसूतीशास्त्र हा सब्जेक्ट आहे, तर त्याच्याबद्दल आज आपण शिकणार आहे की गर्भधारणा कशी होते नेमकी आणि बीज फलित कसं होतं, तर त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. खूप छोट्या छोट्या गोष्टी मी व्यवस्थित अशा समजावून सांगणार आहे. तुम्हाला ह्या गोष्टी ज्या काय आहेत ते प्रॅक्टिकलमध्ये देखील विचारल्या जाऊ शकतात किंवा एक्झाममध्ये देखील येऊ शकतं. फिलिंग द ब्लँक्समध्ये येऊ शकतं किंवा जोड्या लावामध्ये येऊ शकतं. तर हे व्यवस्थित जो काही टॉपिक मी घेणार आहे आज आणि उद्या एका 2 पार्टमध्ये होईल. तर व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यावर जर तुम्हाला वाटत असेल की खरोखर आपल्याला हे समजलं आहे तर लाईक करायला विसरू नका. आणि दुसरेही व्हिडिओ असे तुमच्यासाठी जे काय फक्त इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत तेवढेच फक्त मी आणते. जे इम्पॉर्टंट नाहीत एक्झामसाठी ते काही मी व्हिडिओ आणत नाहीत. कारण आणि जरी तुम्हाला पाहिजे असतील दुसरे काही अजून इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ की आम्हाला अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे बाबा, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला तर मग सुरू करूयात आपण की बीज फलित होणे. तर त्याच्याबद्दल बघणार आहेत आज आपण. तर यालाच काय म्हणतात, तर फर्टिलायझेशन असं म्हणतो आपण. तर यामध्ये स्त्रीबीज आणि पुबीजाचे मिलन होऊन दोन्ही पेशी एकजीव होतात. आता ह्या काय दोन पेशी आहेत, काय स्त्रीबीज आणि पुबीज. पुबीज म्हणजे काय, तर जे काही स्पर्म असतात, शुक्राणू असं दोन्ही पण त्यांना म्हटलं जातं. ह्या दोन्हींचं काय होतं, ह्या दोन्ही पेशी एकजीव होतात आणि मग फर्टिलायझेशन होत असतं. आता दोन्ही केंद्रक एकत्र येऊन काय होतं, तर एक केंद्रक होतं. म्हणजे दोन्ही केंद्रक असतात, तर ते दोन्ही केंद्रक एकत्र येऊन काय होतं, त्यांचं एक केंद्रक तयार होतं आणि सायटोप्लाझम मिसळून जातात. आता सायटोप्लाझम काय होतं, सेलमधलाच एक भाग आहे हा सायटोप्लाझम. तर तो सायटोप्लाझम काय होतं, मिसळून जातो. तर क्रोमोझोमच्या 23 जोड्या तयार होतात. त्याच्यामुळं काय होतात, आता हे दोन्ही केंद्रक एकत्र येतात. नंतर सायटोप्लाझम मिसळून जातो. म्हणजे जे काय पुबीजामध्ये सायटोप्लाझम आहे आणि स्त्रीबीजामध्ये आहे, तर त्यातला सायटोप्लाझम आणि हा सायटोप्लाझम काय होतो, एकत्र मिसळला जातो. आणि मग क्रोमोझोमच्या जी काही गुणसूत्राच्या जोड्या आहेत ते 23 जोड्या काय होतात, तयार होतात. आणि काय होतं, मग नवीन जीवाची निर्मिती होते. यालाच काय म्हणतो आपण, यालाच म्हणतो बीज फलित होणे असे म्हणतात. तर हे पण तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर नंतर बघूयात आपण, जरी 2 ओव्हरीज असल्या, आता दोन ओव्हरीज असतात दोन्ही बाजूला, तर जरी 2 ओव्हरीज असतात तरी पण दर महिन्याला काय होतं, एकच ओव्हम परिपक्व होऊन बाहेर पडतो. म्हणजे 2 ओव्हरी आहेत म्हणजे दोन्ही ओव्हरीमधून ओव्हम बाहेर पडतो असं नाही, तर त्यातल्या कोणत्या तरी राईट किंवा लेफ्ट ओव्हरीमधून एक परिपक्व झालेला जो काय ओव्हम असतो तर तो बाहेर पडत असतो. आणि मग नंतर काय होतं, सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस म्हणजे संभोगाच्या वेळी 20 कोटी पुबिजे म्हणजे जे काय स्पर्म आहेत, शुक्राणू म्हणतो आपण त्याला, तर ते काय केले जातात, योनीमध्ये सोडले जातात. आणि याच वेळेस सर्व्हिक्सकडून अल्कलाईन म्युकसची निर्मिती होते. आता सर्व्हिक्स माहिती आहे आपल्याला, योनीच्या पुढं सर्व्हिक्स हा पार्ट असतो आणि सर्व्हिक्सकडून काय होतं, अल्कलाईन म्युकसची निर्मिती होते. आता हे अल्कलाईन म्युकस काय आहे, तर एक थिक असं फ्लुइड आहे. ते एक जेली लाईक असं थिक असं एक असं फ्लुइड आहे आणि ते काय करतं, ते टिश्यूला प्रोटेक्ट करतं. म्हणजे जे काय उती असतात तर त्यांना ते संरक्षित करतं. ते असतं हे अल्कलाईन म्युकसची काय करतं, सर्व्हिक्स निर्मिती करतं. मग तो स्त्राव पुबीजांना आकर्षित करतो. बरोबर आहे. बघा आता हा त्याच्यामध्ये ज्यावेळेस ह्याच्यामध्ये सर्व्हिक्समध्ये ज्यावेळेस तो स्त्राव निर्माण होतो, त्यावेळेस ज्यावेळेस ही पुबीज शुक्राणू आतमध्ये जात असतात, तर त्यांना पुढं जाण्यासाठी हा स्त्राव काय करतो, आकर्षित करतो. आता पुढं पाहूयात आपण की या पुबीजाचा आकार म्हणजे ज्या शुक्राणू आहेत तर त्यांचा आकार कसा असतो, शेपटी असलेल्या पतंगासारखा असतो. म्हणजे बघा असं पुढं थोडंसं हे आणि खाली जसं काय अशी शेपटी आहे असं. त्याच्या डोक्याचा व्यास हा 0.5 मिमी इतका असतो. 0.05 इतका असतो. एका वेळेस 20 कोटी पुबिजे असली तरी त्यातील काही पुबिजे बीजवाहिनीच्या ॲम्पुलापर्यंत पोहोचतात. आता एका वेळेस काय होतं, हे शुक्राणू एका वेळेस 20 कोटी शुक्राणू काय केले जातात, आतमध्ये सोडले जातात आणि ही पुबिजे
काही जी काय आहे ते बीजवाणीच्या ॲम्पुलापर्यंतच काय करतात हे पोचली जातात. आता आपण ॲम्पुला बघूयात. तर ज्यावेळेस हे असे इथून असं प्रवेश करतात तर त्यावेळेस काय होतं, इथपर्यंतच असे पोहोचले जातात ह्या ॲम्पुलाच्या भागापर्यंत. नंतर त्या 20 कोटींपैकी एकाच पुबीजाचं काय होतं, परिपक्व ओहमशी म्हणजेच बीजवाहिनीच्या ॲम्पुलापर्यंत पोचतात ना, तर त्यातील एकाच ओहमचं काय होतं, स्त्रीबीजाशी मिलन होतं आणि बाकी सर्व पुबीजे जो स्त्राव निर्माण करतात त्यामुळे स्त्रीबीजाचे कोरोना रेडिएटा हे कवच नरम होते व पुबिसास मिळण्यासाठी कवच भेदून आतमध्ये प्रवेश करणे शक्य होते. आता हे कोरोना रेडिएटा काय आहे नेमकं, तर त्याचं कवच का नरम होतं, तर हे कोरोना रेडिएटा काय आहे, हा एक प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा एक थर आहे. काय आहे, प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचा एक थर आहे. आणि मग तो ज्यावेळेस नरम होतो तर त्यावेळेस मग ते काय होतं, त्यामुळे स्त्रीबीजाचे काय होतं, मग पुबीजाचे मिळण्यासाठी ते ज्यावेळेस हा थर आहे तर तो नरम झाल्यामुळं काय होतं, ते सहज शुक्राणू आतमध्ये त्याच्यामध्ये त्या कवचाला भेदून जाऊ शकतात. तर यशस्वी मिलनासाठी म्हणजे जे काही सक्सेसफुल कन्सेप्शन आहे तर त्याच्यासाठी ठराविक काळ व ठराविक वेळ म्हणजेच दिवस आवश्यक असतो. आता ठिकाण म्हणजे बीजवाहिनीचा ॲम्पुला हा भाग, दिवस म्हणजे पुढील पाळी येण्याआधीचा 14वा दिवस. आता प्रत्येकाची पिरियड इरेग्युलर असते किंवा कोणाची टाईममध्ये येते. तर आता कसं हे पुढील पाळी येण्याचा 14वा दिवस याच्यामध्ये सांगितलं आहे. तर बहुतांश स्त्रियांमध्ये काय होतं, मासिक पाळीच्या 10 ते समजा 18 दिवसातच गर्भधारणा होता. परंतु ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 24 तासाच्या आत संभोग समजा जी क्रिया झाल्यास बीज फलित होते. म्हणजे ज्यावेळेस ओव्ह्युलेशन होतं ते स्त्रीबीज बाहेर पडतं, तर त्यावेळेस जर संभोग झाला तर म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर काय होतं की ती बीज काय होतं, फलित होतं. आणि जर नाही झाला तर मग स्त्रीबीज किंवा पुबीज हे दोन्ही 48 तासानंतर काय होतं, मिलनासाठी योग्य राहत नाहीत. आलं लक्षात? त्याच्यामुळं ते म्हणजे जे काय गर्भफलित होणार आहे ते नाही होणार आहे 48 तासानंतर. म्हणजे ह्या 24 तासांचाच हा एक काय आहे, टाईम आहे याच्यामध्ये. तर आज आपण इथपर्यंतच बघूयात. खूप व्हिडिओ मोठा होतो आहे आणि ठराविक ह्या छोट्या गोष्टी जे काही इम्पॉर्टंट आहेत त्या मी तुम्हाला सांगते. आणि पूर्ण कोणत्या नोट्स पाहिजेत हे तुम्ही सांगू शकता मला आणि त्याच्यावर आपण अधिकाधिक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बाय.